बोलायला वेळ तर असो, पण मला एक वाटतं कारण सांगू नका. तुमच्या लेकराला आयुष्यात आरक्षण मिळाले का नाही, कल्याण झालं नाही तुमच्या गावात, कारण सांगू नका. डीजेला वाजून दिला नाही, पुढं जातीवाद करायला लागले. तुमच्या लेकराला मोठं करायचं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला त्रास भोगावा लागेल का नाही? मी भोगतोय का नाही? गोळ्या बी खातोय, मलम बी सोबतच आहे. कोणत्या गावात बोलायचं असलं अगोदर मलम लावतो, मग बोलायचं होतं तेव्हा जिबीनं बोलता येते. पोलीस मायात मागाय, सरकार बी मायात मागाय, विरोधक सुद्धा माझ्यात मागाय, शत्रू म्हणून माझ्यात पाठीशी. मी भेटतो का? आणि मग नाही वाजून दिलं, नाही वाजून दिलं. हे आपले लेकर अधिकारी बनायला लागले आता. दिवस बदलते. या पेनगावच्या पवित्र या परिसरात आणि मंदिरात सांगतो, दिवस बदलते. 100% मराठ्यांचे दिवस बदलणार. आपले अधिकारी बनतील, ज्याने आता आलेलं त्याच्यापेक्षा मोठा बनत, त्याला देव घरी बी पाठील. नाही तर मराठी पुन्हा सत्तेत जाते. त्रास देणाऱ्याला घरी जावं लागेल, विनाकारण अन्याय करणाऱ्याला. आमचा काही दोष नसून तुम्ही आमच्या लोकांवर केसेस ठोकायला लागला. आम्ही आरक्षण मागितलं म्हणून आमच्या महिलावर केसेस करायला लागला. तुमच्या बीडचे काही पोलिस मुद्दाम करतात हे मला माहिती, काही पोलिस मुद्दाम करतात हे मला चांगला माहिती. काळजी करू नका, बदल होईल. आपण एक नव्हतो, सगळ्यांनी आपला बदला घेतलेला आहे. जवळपास छळ केला, अन्याय केला समाजावर. आता आपण एक आहे, टप्पर नाही कोणाची आता पुढे यायची. सगळ्याला पुरून उरा इतकी आपण एकटेच आहेत. त्यामुळे चिल्लर कारणावर ध्यान नका देऊ, नाही वाजून त्याला नका देऊ देऊ. आपल्या लेकर 2 वर्षाला अधिकारी होणार आहेत. बघा तुम्ही आता राज्यापासून केंद्रापर्यंत सगळे मराठीचेच पोट्टे असणार आहेत अधिकारी. सत्तेत बी घुसू, लईच मस्ती असली तर सत्तेत बी घुसू आपण. त्यांना जर सत्तेची मस्ती आली असली, लई सरकारचं ऐकून जनतेवर अन्याय नका करू. इतकं बी पुढं करायला तुम्ही स्वतः मेहनत घेऊन झालेला आहे. कोणत्या राजकारण्याच्या आणि कोणत्या सत्ताधाऱ्याच्या मेहरबानीवर तुम्ही अधिकारी नाही झालेले. तुमचे स्वतःचे कष्ट आहेत. तुमच्या आईबापांना कष्ट करून तुम्हाला शिकवले, तुम्ही सुद्धा स्वतः मेहनत घेतली. कोणाच्या मेहरबानीने तुम्ही अधिकारी नाही झालेले. तुम्ही स्वतःचं रक्त जाळलेलं आहे, तेव्हा तुम्ही अधिकारी बनलेले. महाराष्ट्रातले सगळेच पोलीस उगत नेत्याचं ऐकून गोरगरीब मराठ्यावर कशाला अन्याय करता? डीजे वाजू नको, नामको वाजू नको, तमको वाजू नको. बाकी ज्याचे बंद करणार आहेत का आता बीड जिल्ह्यातले सगळे? कशाला शांत वातावरण चाललंय तर दूषित करता? सरकारचं ऐकून इतक्या खालच्या थराला नका जाऊ. तुम्हाला गरज आहे आमची, आम्हालाही गरज आहे तुमची. ऐकत असताना तर ऐका, नसर ऐकत तर आम्हाला परिवर्तन करावंच लागणार. त्याच्यात नाविलाज. साध्या कारणासाठी एसपी सुद्धा काम करते तुमच्या बीडची. जेसीबी धरायला गेली ते नेकनूरला, पिंपळनेरला. एवढी मोठी प्रतिष्ठा आहे. त्यांचं एक स्टेटस आहे एसपीचे. गृहमंत्र्यांनी एसपींना जेसीबी धरायला पाठवावं का? केवढी मोठी प्रतिष्ठा एसपींची. गृहमंत्री किती स्वतःच्या पदाचा गैरवापर करतोय. एसपी सारख्या माणसांना, एवढ्या मोठ्या इज्जतदार माणसाला जेसीबी धरायला पाठवले आणि ते बी गेले. जर का हाफ तिकीट आहे त्याला एसटीचं. आता आम्ही कधी PSI आहे तिथं हवालदार आहे, कोतवाल असं नाही एखादा, ते कोतवालाचं काम आहे. मग थोडे हे बघा, आपल्यात त्यांच्या सामंजस्य राहिलं पाहिजे. जनतेत आणि प्रशासनात 100% वादविवादासारखी भूमिका पोलीस प्रशासनाने नाही घेतली पाहिजे. तुम्ही मराठ्याला जर वेठीस धरायला लागला, पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्याला रस्त्यावर यावं लागेल. मग तुम्ही जर असंच वेठीस धरायला लागला, मराठ्याला पुन्हा रस्त्यावर यावं लागणार आहे तुमच्यासाठी. पोलिसांना या गोष्टीची गरजच नाही.
कोणत्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना या गोष्टीची गरज नाही. आमचं भांडण सरकारशी, तुमच्याशी नाही. डिझेल फिजे वाजले काय होतं का? भाडं द्यावं लागतं का तुम्हाला? भाडं आम्ही आमचं देतो ना. नियम जर आम्हाला आहेत तर मग बाकीच्याचं काय काय केलं ते बी जरा सांगावं आम्हाला. नाही वाजित मराठ्यांनी उद्यापासून डीजे वाजवू नका महाराष्ट्रात. चला आजच मराठ्यांना आवा. पण मग बाकीच्यांना सुद्धा पोलीस प्रशासन महाराष्ट्राचं बंधन घालणार आहे का? नाही ना. मग मराठ्यांनी काय केलं नेमकं? तुम्ही बी जरा शहाणे व्हा. आपल्यावर जर अन्याय होत असला तर एकमेकाच्या मदतीला जायचं शिका. आरक्षणात एवढी ताकद आहे. या आठवड्यात 11 PSI झालेत आपले. याच आठवड्यात बनतील. मला तेच करायचंय. तुम्ही माझी भावना समजून घ्या. मला तेच करायचं. शासनात प्रशासनात मराठ्यांचा टक्का वाढवायचा. मेलं तरी हरकत नाही, पण आता लढायचं ठरवलेलं आहे. शासन प्रशासनात टक्का वाढवायचा. आणि ज्या सत्तेपासून त्रास होतो नेमकं त्याच्यात जायचं. आता आपल्याला तुमचे काम होत नाहीत ना. कोण करत नाही? मंत्री. कारण सरकार त्यांचं आहे म्हणता का नाही तुम्ही? आता तुमचा आणा, तुमचा आणा बंद करा. आता यांच्या टोप्या घालायचं. एकदा घडीची, एकदा पंजाची, एकदा कांबळाची, एकदा कोणी आणखीन एकदा वाहनाची. बंद करा. एकानेही प्रचाराला जायचं नाही. सभेला सुद्धा जायचं नाही. एका मराठी आपलं नारायणगडात तयारीला लावा. 8 जूनला 6 करोड मराठ्यांची 900 करोड सभा लागा त्याच्या तयारीला. तिथे कष्ट करा. ती सभा झाली पुन्हा विधानसभेला परिवर्तन होईल. तुमचे लेकरं मोठे होतील. कारण देणारा बनायचं शिका. आता याच ते जर घराने सांगायचे नसले ना, खरं सांगतोय मी, तुमच्या माझ्यासारख्या ज्याला त्रास झाला नाही तुटून पडायचं बरं. केस झाली की त्याने जास्त. गृहमंत्र्यांनी ठरवलं होतं केसी करून घाबरले मराठी. मला तर उलट जास्त पोरं तयार झाले हो केसी झाल्या. ते म्हणले आता माझ्यात काय व्हायचं ते गृहमंत्र्याकडे बघतो किती करतो. जितका त्रास होणार तितकं तुटून पडा. मला त्रास झाला मी तुटून पडू नाही. मग भिताड बघितलं घरात तुम्ही. आता काढे म्हणते 2-4 दिवसात सगळ्या चिठ्ठ्या चिटकेले होते. मी एक दिवस घरी गेलो. मला माझ्या भिताड स्ट्राईक भरशी बसली हो. त्या नोटीस हवा त्या